तर नमस्कार मंडळी, कोकणची मजा मस्ती या चॅनलवर तुमचं स्वागत आहे. आणि आज आपण एक नवीन व्हिडिओ शूट करतो आहे खूप दिवसानंतर. तर आज आपण चाललो आहे ते तारोपळे गावामध्ये मच्छी पकडण्यासाठी. तर व्हिडिओ लास्टपर्यंत नक्की बघा आणि चॅनलला जर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा. तर गाईज, आता आपण आलोय तारोपळे गावामध्ये मासे पकडण्यासाठी. आपण जाळी घेऊन आलोय, बघू शकता. तर बघूया आज आपल्याला इथे मासे भेटतात काय. गाव इथलं एकदम वातावरण भारी आहे, दाखवत होता तुम्हाला. कारण आता आपल्याला खाली जायचंय, खाली काम चालू आहे आपल्या मित्राचं. तर आपण कामासाठी पण आलोय आणि मासे पकडायला आलोय. भरपूर घ्या खाऊ. तर आता आम्ही थंड पितोय, दुकान आहे बाजूला. आता आम्ही जाणार आहे खाली हळूहळू. तर चला आता आपण जाऊया खाली. बस मामा, तो पोरगा आहे की नाही, ते हातात आहे बघ बघ. तर आता आपण चाललोय खाली. त्यांनी केस कापले नाहीत त्याचे, विषय आहे. तर बघू शकतो इथलं वातावरण. आपण चाललोय खाली गावामध्ये, छोट्या छोट्या वाटेने आपण चाललोय, हळूहळू चाललोय आता आम्ही खाली. हळूहळू जातोय आणि गाडी आमच्या डुलते आहे. गाडी आम्हाला खाली नेऊन सोडेल. गाडी वगैरे आमची कुठं पण जाते की सरळ जाते. तर तुम्हाला दाखवतो आमचं काम. आता आम्ही कामावर आलेलो आहेत. आम्ही उतरलो गाडीवर ना, आपण शाळेत आलोय. बघू शकता, हे आमचं इथे काम चालू होतं म्हणून आलो होतो आम्ही इथे. बघू शकता तिकडे मुलं पण काम हे करतात, खेळतायत, काम नाही करताय, सॉरी. तर हे आमचं इथे काम चालू आहे म्हणून आम्ही इथे आलो. एक नंबर काम केला आता, खतरनाक. आणि या कामाचे मिस्त्री बघू शकता, दीपक पांचाळ, शिळे गावामधले. आणि आता आपण खाली चाललोय मासे पकडायला. बघू शकता पाणी सुकलंय मामा आता. तर जातोय आता आम्ही खाली. कुठे? काळ्या पाटीचे खेकडे असले. मग जाऊया आम्ही पण आता पकडायला जातोय. तुला काय वाटलं? तो ना हा नाही आला आकाश. तर आता आपण जाऊया खाली, बघूया आपल्याला मासे भेटतात काय. तर आता आपण खाली जाताना भेटू, चला. तर आता आपण चाललोय खाली. तर बघूया आपल्याला आज काय भेटतोय. खाली जातोय पण बघायला आता. तर गाईज बघू शकता, तर हे दोघेजण कोणतरी आहेत गावातले. त्यांनी त्यांच्याकडे खेकडे पकडायचे पिंजरे आहेत. पिंजरे टाकताय की आता? भेटले की नाही खेकडे? सकाळी भेटले, परत टाकणार.
पाणी बोलला खर्च जास्त हवा असते. तर काय आता आपलं जाळं भरायचं काम चालू आहे. एवढी जाळी भरायची आहे आता आपल्याला. बघू शकता कशा प्रकारे जाळी भरली जाते. आपली होईल जाळी भरून 15-20 मिनिटांत. आता आपण आलो खाडीत मासे पकडायला. खाडीच्या तोंडाला पुढे आपल्याला जायला लागेल. खाडीच्या वाड्याला इथे काय मासे नाही, तिथे पाणी कमी आहे, सुकती लागली आहे. तिथं तर थोड्या वेळाने भरती येईल, पाणी सगळं वरती येईल. तिथं खेकडे असतात. तिकडे खेकडे असतात, बघू शकता खेकड्याचा पिंजरा. आत्ता नाहीत खेकडे पण असतात. आता ते बुवा दुसरीकडे गेले. तर आपण थोड्या वेळाने जाऊ खाली. त्या व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओ. नित्या आला वाटतं ना, जायचं चिखलातनं. तर काहीच बघायला जातोय पुढे काय आहे ते. तर बघू शकता अशी झाडी दिसली की म्हणायचं आपण खाडीत आलेलो आहे. बघू शकता खाडीतलं वातावरण. दोघे चाललोय पुढे बघायला. पुढे जाऊन बघू आपण काय विषय आहे तो. आपण जाऊया पुढे. गावातलं वातावरण बघू शकता तुम्ही. मी पण पहिल्यांदा झालो इथे. मला पण काय माहीत नाही इथला विषय काय आहे, पुढे काय कसं काय आहे ते. आत्ता आम्ही जातोय. तर बघू शकता गेट आहे इथे. गेटमधनं आपल्याला जायचं आहे आत. बघू शकता ये आत. तर असं यायला लागतं आत, एक पाय टाकून. तर मेन म्हणजे या गावात इथे खाली रेंज आहे, वरती तिकडे रेंज नाही. ते घर दिसतंय ना तुम्हाला, तिकडे काम चालू आहे पण तिकडे रेंज नाही. पण इथे खाली रेंज आहे, तो काही विषय मला कळलेला नाही. तिकडे पण पलीकडे पण एक गाव आहे. सर बघूया पुढे काय विषय आहे तो. अजून खूप लांब आहे नदी. तर व्हिडिओ मी आता इथे बंद करतो, थोडा पुढे गेल्यावर चालू करेन. व्हिडिओ लास्टपर्यंत बघा आणि चॅनलला नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करून ठेवा, कारण माझ्या चॅनलवर मी असेच व्हिडिओ टाकत असतो. तर चला. तर गाईज मगाचपासून चालतोय, नदीच नाही भेटत आहे आपल्याला. आता हे मळे लागले आहेत हिरवे हिरवेगार. हो मी झाडं लावलेली आता काय पाय बी देशील नाही तर. तर बघू शकता इथे भाजी कसली तरी लावलेली आहे आणि एक नंबर वातावरण वाटतंय. आता आपण चाललो हळूहळू पुढे. तर बघूया आपल्याला नदी भेटते काय. आता असेल वाटतं पुढे. नागराज राहिला नाही बिचारा. आलाय तो नित्या आला. नित्या दिसला मला तिथे खाली. त्याला माहित नाही आपण खाली आलोय ते. तर बघूया आपल्याला आता पुढे भेटते काय नदी. नदीच शोधतोय आपण मगाचपासून. तर हा रस्ता जातोय तसा आम्ही चाललोय. तर बघू शकता तर इथलं वातावरण एक नंबर आहे. गावातलं कडकच आहे. बघू शकता. आणि गाव म्हटल्यावर ही नारळाची अशी बाग दिसलीच पाहिजे. आपण चाललोय. आहे काय रस्ता खाली उतरायचा इथनं.
हाय हाय, चल चल, समोर चल, समोर घुस. काहीतरी हाय, काहीतरी हाय. तरी बघू शकता. हे आवाज नको करू, अजिबात आवाज नको. हे तेव्हा 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 विषय बघ. मासे आता मासे. तर काय ते बघू शकता. हे आहे खाडीचं तोंड. काट्यान म्हणजे ते हे करतात, वाण लावतात, जाळी लावतात. आता जाळी लावणार आणि जेव्हा पाणी भरतं ना तेव्हा त्याच्यात मासे जाऊन त्या साईडला मासे जातात ना, ते त्या जाळीत अडकून राहतात. मग पाणी आता कमी आहे बघ, तसे कमी झाल्यावर मग ते मासे पकडतात. असा विषय आहे तो. तर इथे तुफान मासे असणार 100%. कारण आता आल्याला बघितलं तिकडे माशांची ॲक्टिव्हिटी होती. ती होडी आहे काय त्यांची, ती बघ ती लावली आहे ना थर्मोकॉलची होडी आहे. ती होडी ती बाईकवर एक आहे थर्मोकॉलची. तर बघूया ताया भरती येईल. तर असे नारळाची आणि झाडं दिसली ना की खूप भारी वाटतं. केळीचं पण झाड आहे आणि एकदम भारी वातावरणात आलं असं वाटतं आपल्याला. तर आता भरती आली तर इथे तुफान मासा असणार. तर बघूया आपल्या जाळीत किती मासे भेटतील ते. चल अजून खाली जाऊया. चल बघूया काय विषय आहे. तर आता आपण अजून खाली जातोय. वाटा पण काढायची असते. तर हे बघू शकता भाताचं. बघून चाल. कडेकडेन जाऊया आपण, कडेकडेन, म्हणजे कसं आपल्याला समजेल काय विषय आहे. तर शा खाली काय उतरशील, चिखलात राहशील ऋतून. दलदल विषय आहे तो. तर कायच आता आपण चाललोय पुढे. पुढे काय विषय आहे तो आपल्याला माहीत नाही. आपण बघायला आलो, एक्सपेरिमेंट करतो आपण काय विषय आहे तो पुढे. असे नारळाचे बघू शकता. असे नारळ दिसले ना खूप भारी वाटतो. कडेकडेने कडेकडेने कडेकडेनेच चाललो आहेत आपण. सनसेट पण बघू शकता, भारी आहे. आता आपण किती लांब आलो. मी आणि ओम दोघे झालो आहे. हां आत्ता काहीतरी मला मोठं दिसलं. नदी आहे आता, नदी. हे खरं खाडीचं तोंड. तर इथनंच आपल्याला घुसायला लागणार आहे. नाही इथनं जागत नाही. पुढे 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 तर बघू शकता नदी आहे. थोडा और आगे, थोडा अजून पुढे. घाबरलो रे, कोण गेला, सरडा वाटतं. तर गाईज आपल्याला नदी तर दिसते पण नदीत उतरायलाच जागा नाही दिसत आहे. बघू शकता किती मोठी खाडी आहे. तिकडनं चालत यायला लागलाय खाल्लं. तर आता आपण चाललोय वर परत. काय विषय आहे तो बघूया, जाऊन सांगूया इथला काय विषय आहे तो. खाली उतरायला चान्स नाही आहे. बघूया आता वर गेल्यावर डायरेक्ट व्हिडिओ चालू करतो, नाही तर आपला व्हिडिओ खूप मोठा होईल. सरसरत आहे ना बाजूला, ते जरा घाबरायला होते. तर चला वर जाऊन भेटू आपण. तर आता आपण निघालोय.
जाळा घेऊन परत तर आता आपण डायरेक्ट स्पॉटवर गेल्यावर व्हिडिओ चालू करतो. आता आपला व्हिडिओ खूप मोठा होईल. चला. काय करणे का ते तिकडे मासे आहेत ना ते मग अशी इकडे होते. हम्म. 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 आणि मग दाखवते बघ ह्या स्पॉटला आहे ना, थोडंसं खाली बघ ते बघ पलटी मारतात बघ. तेवढ्याच भागात पलटी मारतात बघ मासे. कारी आहेत कारी. तर काही ते मासे आहेत. थोडी भरती आली ना विषय होऊन जाईल आपला. या साईडला मुंग्यांनी कार्यक्रम केला आहे. किती पाहिजे त्या? तर आता आपण भरतीचा वेट करतोय. येईल भरती. बघू शकता काका आलेत नारळ जमवायला. कसली झाड आहे ही बाग? एक लावले काय? आपण कांडाई सोडतोय. बघू शकता तर जाळी सोडायचं काम चालू होईल. माशांची ॲक्टिव्हिटी आता चालू झाली आहे, कारण आता भरती आली आहे. आणि भरती आल्यावर खालना जे मोठ्या खाडीत नदीतले मासे हे आता खाडीत घुसलेत. तर बघूया आपल्याला आता किती भेटत आहेत ते. ते पूर्ण आता मासे आलेले आहेत. आता आम्ही बघितले इथे जवळच एक मासा आला होता. तर बघूया आपल्या जाळीत किती अडकत आहेत. बघू शकता जाळी सोडायचं काम चालू झालं. तर आता इथे सगळीकडे जाळी जाणार आहे ती त्या साईडला असं मध्ये. तर बघूया आपल्या जाळीत किती मासे भेटत आहेत. तर आपण आता जाळी काढल्यानंतर बघूया. दाब मोठी पडली इथे. तर गाईच बघू शकता इथे आता एक मासा अडकलाय जाळीत आपल्या. तर जाळीत आता पाणी पण भरलंय बघू शकता तुम्ही. मगाशी आपण आलो तेव्हा इथे पाणी नव्हतं आणि आता एकदम फास्टमध्ये होते बघा. बघू शकता तिकडे पण एक मासा अडकलाय. तर आता खाली जी खाडी आहे नदी आहे त्या नदीतले मासे भरतीला या ओढ्यात येत असतील, म्हणजे व्हाळात येत असतील. हे गाणी बंद कर रे, कॉपीराइट येतो मला. ए भाऊ बंद कर. ते बघा एक तिकडे बंद कर, आवाज येतोय गाण्याचा. गाण्याचा आवाज नाही चालत. तर बघू शकता बघा इथे अडकले आहे. दिसेल की नाही माहित नाही. मामा शेतू अडकले. शेतू. तर काहीच मासे ते अडकले आहेत मजबूत. तर बघू शकता मामा कुठपर्यंत गेलाय. आणि ते समोर म्हणजे काल आलो होतो तेव्हा इथे पूर्ण पाणी भरलं होतं आणि आत्ता ती सुकती लागले त्यामुळे पाणी आता कमी होतं. पण आता परत भरती आली आहे तर पाणी आहे बऱ्यापैकी. तर हळूहळू मासे अडकत आहेत. तर बघू शकता असं जाळ टाकल्यानंतर असं पाणी हलवायला लागतं. मग तिकडचे जे काय मासे असतात ते जाळीत येऊन अडकतात. अजून एक जाळी असते ना तर काम भारीच झालं असतं. इथे पण टाकतात. तर इथे काय जाळं पडलंच नाही त्यामुळे या दगडाखाली मासे जाऊन लपू शकतात. तर तुम्हाला दिसतंय का माहीत नाही, पण इथे बघा मासे अडकलेले आहेत. ते बघा तिकडे बघू शकता.
इकडे का तर माणूस आलेला कोणतरी, तो बघा एक उडाला मासा माणूस आलेला. तर तो बोलला तुम्हाला कोणी बोलवलं इथे मासे पकडायला, असं तसं बोललो होता. पण तो त्याला विचारलं टाकायला देत नाहीत काय, तर तो काहीच बोलला नाही. तर मासे भेटलेत ते आम्ही घेणार. हा इथे पडले आहेत ते बघ, इथे सगळी शेतक आहेत इथे. तर गाईत मासे भेटलेले आहेत. तर आपण जाळी काढून डायरेक्ट गायब होऊया. दाबून टाक डायरेक्ट जागेवर. सगळीकडे पडलेत. तर आपली जाळी भरलेली आहे. आपलं काम एक नंबर झालेलं आहे. नाही पण तुला मी बोललो ना पाणी थांबलं म्हणून. आता स्पीडनेच पाणी वाढलं रे. तर गाईज मासे पडले आहेत. तर आपण थोड्या वेळ जाळी काढू. ओम फोन लाव त्याला, नित्याला आणि फोन लाव, म्हणायचं ये मासे भेटलेत जाऊया पटकन घरी. आत्ता इथे थांबायचं नाही. तर मासे घेऊन छू काय ओम. तर मासे इथे पडले हे बघ, दिसतंय तुला इथे. तर गाईज आता आपली जाळी भरायला घेतली आहे, म्हणजे पाण्यातनं काढायला घेतले. तर बाहेर आल्यावर समजेल आपल्याला किती मासे आहेत ते. तर आपण जाळी पूर्ण काढल्यानंतर बघूया. आता आपला व्हिडिओ मोठा होईल. तर जाळी काढेपर्यंत कोणी येऊन दे नको बस. मोठी गुंजी ती मगाशी दिसली ती आपल्याला, तीच ती. पटकन काढ, आपल्या जायस मोकळा आपण. जड बघ किती झाली ती. पुढे काय बारके बारके पकड नागू. वजन किती. अरे म्हणून चांगला असं थांब इथं. बघायच घरी गेल्यावर तुम्हाला दाखवतो किती मासे आहेत ते. आपण पिशवीत भरले आहे जाळी. घरी जाऊन मासे आपण काढू तेव्हा दाखवतो तुम्हाला किती भेटलेत ते. नाही चालणार नाही काय पापडी उंच ना पापडी लसूण दिला तरी चालेल. एवढी शेवा नको. उन्हाळा जेवण कधी शेवात कधी कधी पण सांग. कधी पण तू काहीच बोलत नाहीस. अरे पण तू कधी पण सांग, कधी पण करूया. गाईज बघू शकता आपल्याला एवढे मासे भेटले आज. हे दीपक जे भरतो दे. मी काय म्हणते टाकू नको मग असंच गुटायचं, मग तू सोडतो काय झालं. आपल्याला मासे साफ करायचे आहेत आणि मग उद्या आपल्याला खायचे आहेत. एवढं चोख व्हायची गोबी आता. तर आता आम्ही चाललोय घरी. व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. लाईक, कॅमेरा ऍक्शन आणि वॉट करा.